नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मनोज सुर्वे आपल्या समोर नवीन एक व्हिडिओ घेऊन येत आहे। अगदी कमी वेळामध्ये आपल्याला कर्म कसं ओळखता येईल। परंतु आपण पाहिले मागच्या याच्यामध्ये की कर्ता कसा ओळखता येतो किंवा कर्ता कशाला म्हणतात, या ठिकाणी आपण म्हणूया कर्म म्हणजे काय आणि कर्म कसे ओळखले जाते। तर बघा मित्रो, कर्ता ज्या विद्यार्थ्यांना ओळखता येतो त्या विद्यार्थ्यांना कर्म ओळखण्यासाठी जास्त अवघड जात नाही, पण कर्म वाक्यात नेमकं कुठे येते आणि कशा कोणत्या शब्दाला कशाला कर्म म्हणायचं ते आज आपण बघूया। बघा मित्रो, कर्म म्हणजे काय, तर कर्म म्हणजे वाक्यात कर्त्यापासून निघालेली क्रिया। ज्या ठिकाणी कर्ता असतो त्या कर्त्यापासून त्याच्या पुढे निघालेली क्रिया ज्या शब्दावर घडते किंवा सोसण्याचं कार्य जो शब्द करतो त्यालाच वाक्यामध्ये कर्म असे म्हणतात। आपण बघलं, कर्त्याची क्रिया पुढे जाऊन ज्या शब्दावर घडते म्हणजेच सोसण्याचे कार्य करणाऱ्या शब्दालाच या ठिकाणी कर्म असे म्हणतात। काय म्हणतात? कर्म असे म्हणतात। मग कर्म म्हणण्यासाठी या ठिकाणी वाक्यामध्ये कर्त्यापासून निघालेली क्रिया पुढे जावी लागते, म्हणजे वाक्यात क्रिया करणारा जो शब्द असतो तो कर्ता असतो आणि कर्त्यापासून निघालेली क्रिया पुढे जाऊन ज्या शब्दावर घडते त्या शब्दालाच या ठिकाणी आपण कर्म असे म्हटले। म्हणजे एखादी गोष्ट जर घडत असेल तर कर्त्यापासून पुढे येते आणि ज्या शब्दावर सोसण्याचं कार्य होतं आणि सोसण्याचं कार्य जो शब्द करतो त्याला वाक्यामध्ये कर्म असं म्हणतात। उदाहरण आपण हे दोन घेतलेले आहेत, परंतु त्यापूर्वी ओळखायचं कसं, तर कर्म कसे ओळखावे, तर मित्र हो, ज्या पद्धतीने आपण कर्ता कसा ओळखावा बघितलं त्याच पद्धतीने इथं काय करायचं, सुरुवातीला वाक्यामध्ये पहिल्यांदा क्रियापद ओळखायचं। काय ओळखायचं? क्रियापद। क्रियापद ओळखल्याच्या नंतर क्रियापदामध्ये असलेला क्रियावाचक शब्द त्यामध्ये धातू असतो म्हणून तो धातू घ्यायचा आणि तो धातू घेतल्याच्या नंतर ज्या पद्धतीने कर्ता ओळखत असताना नारा नारी नारे प्रत्यय लावले, या ठिकाणी मात्र न्याची प्रत्यय लावायचा। काय लावायचा? न्याची प्रत्यय लावायचा आणि म्हणायचंय क्रिया कोणावर झाली, म्हणजे जिथं म्हणूया आपण न्याची प्रत्यय लावल्याच्या नंतर क्रिया कोणावर झाली। अशा पद्धतीने जर आपण प्रश्न केला तर मित्र हो, आपल्याला लक्षात येतं पहिले क्रियापद ओळखायचा, नंतर धातू, नंतर न्याची प्रत्यय लावायचा आणि नंतर म्हणायचं या ठिकाणी क्रिया कोणावर झाली। क्रिया कोणावर झाली प्रश्न केल्याच्या नंतर वाक्यातलं कितीही मोठं वाक्य असू द्या, वाक्यातलं आपल्याला कर्म भेटते। तर बघूया आपण या दोन वाक्याकडे येऊया, पण सुरुवातीला आपल्याला काय ओळखायचं मित्रो? क्रियापद। मग आपण वाचूया वाक्य। धोंडू गाय चारतो, या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? चारतो। मूळ धातू कोणता रे मित्रो? या ठिकाणी चार। चार या धातूला काय लावायचं? आता न्याची प्रत्यय लावायचा। मग न्याची प्रत्यय लावल्याच्या नंतर वाक्यातली क्रिया कोणावर झाली असा प्रश्न करायचा। चारण्याची क्रिया कोणावर झाली? तर गायीवर झाली, म्हणून वाक्यामध्ये काय मित्रो? तर कर्म आहे। आता या ठिकाणी आपण डायरेक्ट कर्म ओळखतोय, डायरेक्ट काय ओळखतोय? कर्म ओळखतोय, परंतु काही काही वाक्यामध्ये कर्म नसते। त्या वेळेस प्रत्येक वेळेस लक्षात घ्या की कर्ता ओळखल्याशिवाय कर्म ओळखायचं नसते। दुसरं वाक्य आपण पाहूया। पूजा रांगोळी काढते, काढते या शब्दामध्ये मूळ धातू कोणता आहे मित्रो? तर काढ आहे। काढ या शब्दाला पहिल्यांदा कर्ता ओळखण्यासाठी आपण काय करतो, तर धातू भेटल्याच्या नंतर नारा नारी नारे प्रत्यय लावतो। म्हणजेच या ठिकाणी आपण प्रश्न करूया, काढणारी कोण? कोण आहे वाक्यामध्ये? पूजा। पूजा कोण आहे वाक्यात? कर्ता। आपल्याला कर्ता भेटला आणि कर्त्यापासून निघालेली क्रिया पुढे जाऊन ज्या शब्दावर घडते। मग आता आपण पाहूया, जर क्रियापद आणि कर्त्याच्या मधात शब्द असतील तर कर्म असू शकते असं म्हणायला हरकत नाही, पण ते तपासण्यासाठी आपण काळ या धातूला न्याची प्रत्यय लावूया। मग काळ या धातूला जर न्याची प्रत्यय लावला आणि प्रश्न केला क्रिया कोणावर झाली, तर काढण्याची क्रिया कोणावर झाली? रांगोळीवर। कोणावर झाली? रांगोळीवर। म्हणून वाक्यात रांगोळी काय? कर्म। काय? कर्म। मग कर्ता कर्म हे ओळखता आलं म्हणजे दोन तीन प्रकरण हे मराठी व्याकरणातले अगदी आपले सोपे जाणार आणि आपले प्रश्न सुद्धा फिक्स होणार। मित्रो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा मित्रो।